नमस्कार सगळ्यांना। आज आपण बनवतो आहे भरल्या कारल्यांची भाजी। तर मी भरपूर जणांचं ऐकलं आहे की आमच्या घरी कारल्याची भाजी कुणीच खात नाही, कारल्याची भाजी फार कडू होते। तर मी आज तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे, त्यामुळे तुमची कारल्याची भाजी बिलकुल कडू होणार नाही आणि लहान मुलंसुद्धा ही कारल्याची भाजी आवडीने खातील। तर लहानांनी खाल्लं म्हणजे मोठ्यांचा तर प्रश्न मिटलाच। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ नाही आवडला तर तुमचे सजेशनसुद्धा तुम्ही देऊ शकता। तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे एक पावशेर कारले घेतलेले आहेत आणि कारले आपण घेताना ताजे घ्यायचे, म्हणजे काय होते चवीला पण छान लागतात आणि त्याचबरोबर आणि शिजतातसुद्धा लवकर। तर इथे मी कारल्यांचे जे देठ आहेत सगळ्यात पहिले ते काढून घेतले आहे आणि त्यानंतर आपण ह्या कारल्यांचे कापून घेऊयात कारले। जर कारलं मोठं असेल तर त्याचे 3 भाग करूयात आणि छोटं असेल तर त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत। तर आता मी या कारल्यांच्या वरचा जो एक्स्ट्रा पार्ट आहे ना, जो वर दिसतो आपल्याला, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे। मी काढायचा विसरले होते म्हणून मी हे आता काढते आहे। तर तुम्ही काय करा, जेव्हा कारले आपण कारल्याचे भाग करण्याच्या आधीच त्यावरचा हा एक्स्ट्रा पार्ट आहे तो काढून घ्या, म्हणजे ते काढायला फार सोपी जातं। मला हे काढायला खूप वेळ लागला त्यामुळे सांगते आहे, पहिलेच काढून घ्या। तर अशा पद्धतीने आपल्याला कारल्यांवरचे जे साल आहेत ना, ते एक्स्ट्राचा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने सोलून घ्यायचा आहे, म्हणजे काय होईल आपले कारलं कडू होणार नाही। तर ही आहे आपली पहिली टिप, कारले कडू न होण्याची। तर त्यानंतर लगेच आपण काय करूयात, कारल्यांना मधोमध कापून घेऊयात आणि त्यामध्ये जे बिया आहेत ना त्या पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत। बघू शकता मी ज्या पद्धतीने काढून घेते आहे त्या पद्धतीने काढून घ्यायचे, म्हणजे आपला मसालासुद्धा छान आपल्याला त्यात भरता येईल। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या कारल्यांमधले बिया काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर मी इथे एक भांडं घेतलेलं आहे, त्यात आपण पाणी टाकून घेऊयात आणि त्याचबरोबर 1 चम्मचभर मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे। हातानेच व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली जी हे कारली आहेत ना ती आता आपण टाकून देऊयात आणि हे आपल्याला एक अर्ध्या तासासाठी आपल्याला ही पाण्यातच ठेवायची आहे। तर तोपर्यंत आपण मसालासुद्धा बनवून घेऊया। तर कढई तापवून घ्यायची आहे आणि त्यात आपण शेंगदाणे टाकून घेऊयात आणि शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आहेत। छान भाजून झाले की आता आपण इथे टाकूया आहे लसूण। तर मी इथे एक 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा छान भाजून घेऊयात। त्यानंतर गॅस कमी करायचा आहे, एकदम कमी गॅसवरच आपल्याला सगळ्या गोष्टी भाजून घ्यायच्या आहे। तर मी इथे 1 चम्मच तीळसुद्धा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर 1 चम्मच खोबऱ्याचा खीससुद्धा, हा सुद्धा छान भाजून घ्यायचा आहे। छान सुगंध सुटेपर्यंत भाजायचा आहे आणि त्यानंतर टाकूया आपण भरपूर अशी कोथिंबीर आणि कोथिंबीरसुद्धा छान सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे। आता काय करूया, आपण गॅस बंद करूयात आणि हे पूर्णपणे गार होण्यासाठी साईडला ठेवूयात। बघू शकता हे मिश्रण आता सगळं आपण एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊयात। छान पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या भांड्यात टाका आणि मिक्सरमध्ये छान याचं वाटण करून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर यात आपण आपले जे सुके मसाले आहेत ते सुद्धा यात टाकून घ्यायचे आहेत। तर मी 1 चम्मच तिखट टाकलेलं आहे, तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हळद टाकायची आहे, त्यानंतर धने पावडर आणि त्याचबरोबरच मी इथे गरम मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि इथे मी एक अर्धा लिंबू टाकला आहे आणि लिंबूमुळे सुद्धा आपल्या भाजीला कडूपणा एकदम कमी येणार। तर आता हे सगळं व्यवस्थित हाताने मिक्स करून घेऊयात आणि बघू शकता छान मसाला बाइंडसुद्धा होतो आहे आणि जर तुमचा मसाला व्यवस्थित बाइंड होत नसेल तर तुम्ही त्यात 1 चम्मच तेलसुद्धा टाकू शकता। त्यानंतर कारल्यांनासुद्धा एक अर्धा तास झाला आहे, आता ते सुद्धा त्यातलं पाणी काढून घेऊ आणि परत 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ, म्हणजे काय होईल, आपण त्याला मिठाच्या पाण्यात टाकलं होतं तर आपले कारले खारट होण्याची शक्यता असते, त्यामुळे त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। त्यानंतर आपण या कारल्यांमध्ये मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि हाताच्या मदतीने त्याला छान दाबून घेऊयात, म्हणजे आपला मसाला छान व्यवस्थित त्यात फिट होईल। तर अशा पद्धतीने करूयात आपण। सगळे कारली आपल्याला व्यवस्थित भरून घ्यायची आहे आणि इथे थोडासा मसालासुद्धा उरला आहे, तो आपण साईडला करून घेऊयात प्लेटमध्येच। त्यानंतर कढईत 3 चम्मच तेल टाकलं आहे मी, तेलसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर मोहरी टाकायची आहे, मोहरी छान तडतडली
की जिरे टाकायचं आहे आणि त्यानंतर टाकूयात आपण आपली भरली कारली. आणि आता ह्या कारल्यांनासुद्धा एक 2 ते 3 मिनटं तेलातच छान फ्राय करून घेऊयात. आणि त्यानंतर आपण टाकूया इथे आपण जो आपल्याकडे उरलेला मसाला होता ना वाटण, ते यात टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. म्हणजे छान आपल्या कारल्यांना हे मसाला कोट होऊन जाईल. आणि हा मसालासुद्धा एक मिनिटभर व्यवस्थित परतून घेऊयात. आणि त्यानंतर इथे टाकते मी 1 वाटी पाणी मी फक्त कारले शिजण्यापुरतंच टाकलं आहे, तर पाणी जास्त टाकू नका. त्यानंतर आपण टाकूया इथे चवीपुरता मीठ, त्याचबरोबर 1 चमचा गूळसुद्धा, म्हणजे आपली भाजी एकदम चविष्ट होईल आणि जे चव आहे ती एकदम बॅलन्स होईल. त्यानंतर यात मॅगी मसाला असेल ना तोसुद्धा नक्की टाका. आणि मॅगी मसाल्याने चव खूप छान येते, त्यामुळे असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. सगळं व्यवस्थित मिक्स करून ही भाजी छान एक 10 ते 15 मिनटं शिजवून घ्यायची आहे. मध्ये मध्ये त्याला हलवूनसुद्धा बघूयात, नाहीतर भाजी खाली करपू शकते. तर बघू शकता भाजी छान शिजली आहे. मी तुम्हाला स्पूनच्या मदतीने हे म्हणजे छान कट होती आहे, म्हणजे आपली भाजी छान व्यवस्थित शिजली आहे. आणि बघू शकता छान रंगसुद्धा आलेला आहे. तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा ही भाजी नक्की बनवून बघा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा.